श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर स्वामींच्या कृपेनं तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा मनोकामना ही लवकरात लवकर पूर्ण होत, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते. तर येत्या म्हणजेच 2026मधील जी आषाढी एकादशी आहे तर ती 25 जुलैच्या दिवशी आलेली आहे. आता आषाढी एकादशी जी आहे तर ती भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित असते आणि आषाढी एकादशीपासून चातुर्मासाची सुरुवात जी आहे तर ती होत आहे. यंदा ही 25 जुलैपासून चातुर्मासाची सुरुवात होणार आहे. आता चातुर्मास म्हणजे काय, तर आषाढी एकादशीपासून 4 महिने भगवान श्रीहरी विष्णू या ब्रह्मांडाचा किंवा या पृथ्वीचा जो व्यवहार आहे किंवा पालनपोषण आहे तर ते भगवान शिवशंकरांकडे सोपवून 4 महिने क्षीरसागरात निद्रावस्थेत जात असतात. आणि ते बघा 4 महिने पूर्ण झाल्यानंतरनं कार्तिक एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू या निद्रावस्थेतून बाहेर येत असतात आणि त्याच दिवसापासून ते पौर्णिमेपर्यंत माता तुळशीचा विवाह जो आहे तर तो शालिग्रामाबरोबर लावला जातो, जेव्हा ते 4 महिने निद्रावस्थेतून परत येत असतात. तर या 4 महिने जो आहे तर तो चातुर्मास म्हणून पाळले जात असतात. आणि या चातुर्मासात आपल्याला काही महत्त्वाचे नियम देखील पाळायचे आहेत. आणि तेच नियम कोणते आहेत, आणि या चातुर्मासामध्ये गाईला खाऊ घाला ही एक वस्तू. चातुर्मासात या स्रोतांचं पठण अवश्य करा. भगवान श्रीहरी विष्णूंची ही एक सेवा आवर्जून आपल्याला या चातुर्मासामध्ये करायची आहे. हे 11 नियम कोणते आहेत, आपल्याला कसे पाळायचे आहेत, याविषयीची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, अगदी शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे याविषयीची जी संपूर्ण माहिती आहे तर ती तुम्हाला नक्की पाहायला मिळेल. चला तर मग अशा नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. तर प्रत्येक वर्षी हा चातुर्मास येत असतो आणि या चातुर्मासाची सुरुवात जी आहे 2026मध्ये तर ती 25 जुलैपासून होत आहे. तर चातुर्मास हा जो संपूर्ण 4 महिन्यांचा असतो तर तो भगवान श्रीहरी विष्णूंच्या सेवेसाठी, नामस्मरण करण्यासाठी, दानधर्म करण्यासाठी, स्तोत्रांचं पठण करण्यासाठी अत्यंत शुभ आणि पवित्र मानला जात असतो. असं म्हणतात की या चातुर्मासामध्ये बघा स्वर्गाची दारे जी आहेत तर ती उघडे असतात आणि या चातुर्मासात आपण जेवढी पण सेवा करू, मंत्रोच्चार करू तर त्याचं संपूर्ण फळ हे आपल्याला नक्कीच प्राप्त होत असतं. तर या चातुर्मासामध्ये आपण काही नियमसुद्धा पाळले पाहिजेत. तर चातुर्मासामध्ये बघा बरेच जण व्रत करत असतात, उपवास करत असतात, एकवेळी अन्न ग्रहण करत असतात. तर अशांनी बघा दररोज आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. स्वच्छ स्नान केल्यानंतरनं आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा ही दररोज करायची आहे. त्यांना पिवळ्या रंगाचं फूल, पिवळ्या रंगाची मिठाई, त्यासोबतच धूपदीप अगरबत्ती लावायची आहे. एक तुळशीपत्र आवर्जून अर्पण करायचं आहे. अशा पद्धतीनं आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा ही आवर्जून करायची आहे. या 4 महिन्यांमध्ये भगवान श्रीहरी विष्णू जे आहेत तर ते निद्रावस्थेमध्ये लीला करतात. त्यावेळी बघा आपण मऊ गादीवर झोपणं जे आहे तर ते टाळलं पाहिजे. हे करण्यासाठी सक्त मनाई आहे. त्यासोबतच बघा आपण जमिनीवर झोपावं. त्यासोबतच या 4 महिन्यांमध्ये आपण मांसाहार करणं जे आहे तर ते वर्ज्य करावं. भगवान श्रीहरी विष्णूंची नित्यनेमानं पूजा करावी, मंत्रोच्चार करावेत. त्यासोबतच बघा या चातुर्मासामध्ये काही ज्या सेवा आहेत तर त्या आवर्जून जर आपण केल्या
तर त्याचं शुभ फळ हे आपल्याला प्राप्त होत असतं. तर या चातुर्मासामध्ये जर आपण हे नियम पाळले तर आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, वैभव याची आपल्याला प्राप्ती होत असते. भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा ही आपल्यावरती होत असते. तर या चातुर्मासामध्ये आपण सात्विक भोजन जे आहे तर ते ग्रहण करावं. मांसाहार हा जो आहे तर तो वर्ज्य करावा. तर या संपूर्ण चातुर्मासामध्ये बघा, रोज भगवान श्रीहरी विष्णूंच्या मूर्तीसमोर नित्यनेमानं जो शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आहे तर तो लावावा. त्यासोबतच बघा, तुळशीजवळ संध्याकाळच्या वेळी एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा आवर्जून लावावा. विष्णू सहस्रनामाचं पठण हे आवर्जून या चातुर्मासामध्ये करावं. गाईला बघा, आपल्याला एक घास का होईना या चातुर्मासामध्ये आवर्जून खाऊ घालायचा आहे. त्यामध्ये बघा, तुम्ही एखादी चपाती किंवा हिरवा चारा जो आहे तर तो सुद्धा गाईला खाऊ घालू शकता. कारण की गाईमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो आणि चातुर्मास हा खूप पवित्र मानला गेला आहे. चातुर्मास भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असतो. गाईमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो आणि जर या चातुर्मासामध्ये जर आपण गाईची सेवा केली तर आपल्याला 33 कोटी देवी देवतांचे आशीर्वाद हे नक्कीच प्राप्त होत असतात. संपूर्ण चातुर्मासामध्ये बघा, विष्णू सहस्रनामाचं पठण करावं. त्यासोबतच विष्णू स्तोत्राचं पठण करावं. त्याचबरोबर आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा सुद्धा जप आपण दिवसातून किमान 108 वेळा तरी आवर्जून करावा. यामुळं आपलं मन आणि शरीर जे आहे तर ते शुद्ध होत असतं. आपली सर्व पापकर्म जे आहेत तर ती नष्ट होत असतात. त्यासोबतच बरेच जण या आषाढी एकादशीचं व्रत जे आहे तर ते सुद्धा करत असतात. ही आषाढी एकादशी वर्षातून फक्त एकदाच येत असते आणि याच दिवसापासून खऱ्या अर्थानं चातुर्मासाची जी सुरुवात आहे तर ती होत असते. चातुर्मासामध्ये बघा, तळलेले जे तेलकट पदार्थ आहेत तर ते खाणं टाळावं. त्यासोबतच वांगी, हिरव्या पालेभाज्या, दही, दूध हे जे पदार्थ आहेत तर ते शक्यतो वर्ज्य करावेत. तर हे जे काही नियम आहेत तर ते चातुर्मासामध्ये आपल्याला पाळायलाच हवे. त्यासोबतच बघा, कोणाचाही अपमान करू नये, कठोर किंवा अपशब्द बोलू नयेत. यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता जी आहे तर ती वाढत जात असते आणि ज्यावेळी आपल्या घरामध्ये नकारात्मकता वाढते आणि सकारात्मकतेचा प्रभाव हा कमी होत जातो त्यावेळी आपल्या घरामध्ये क्लेश, कलह यासारख्या गोष्टी घडायला सुरुवात होत असते आणि आपण केलेल्या कोणत्याच व्रताचं फळ हे आपल्याला प्राप्त होत नाही. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल किंवा पहिल्यांदाच चॅनलला भेट दिली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा.